हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग. कसे आहात? होप सो मजेत असाल, मस्त मजेत राहा. आणि तुमच्याकडे थंडी आहे की नाही? सो इकडे आम्ही आलो होतो जुडिओला आणि रुद्रा प्रचंड खुश झाली होती. जुडिओ म्हटलं की तिच्या आवडीची ती प्लेस आहे, तिथे तिला खूप मस्त आवडतं. फिरण्यापेक्षा तिला शॉपिंगला खूप आवडतं, तर ती खूप एक्सायटेड झाली होती. पण तिला म्हटलं आत्ता नाही, आत्ता आपण बाबाला शूज घ्यायचा म्हणून आलो होतो. आणि मेन म्हणजे ही गोष्ट आहे की ते मला म्हटले मला शूज घ्यायचा आहे, जाऊया. आणि मी ऑलरेडी शूज एक ऑर्डर केलेला आहे. त्यांचा नेक्स्ट वीकमध्ये बड्डे आहे. सो मी एक 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 गिफ्ट घेते आहे. मी खूप दिवस झालं पैसे साचवून साचवून ठेवले होते. सो अशा प्रकारे मी गिफ्ट घेते आहे. सो मी आता तो ऑर्डर केलेला आहे, पण आता मी यांना सांगू तरी कसं ना. सो मी त्यांना नाही सांगितलं आणि आम्ही शूज बघायला गेलो. बट मी त्यांना असं नाही का शूज बघताना म्हणत होते, नाही अहो हा नाही चांगला, अहो तो नाही चांगला वाटत आहे, तो कसा तरी दिसतोय, असं करत करत आहे ना त्यांना तिथून पळवलं. आणि म्हटलं आपल्याला शॉपिंग म्हणजे मला नाही आवडला शूज म्हणून. असं करत आम्ही तिथून निघालो. आणि रुद्राला बरेचसे ड्रेस बघत होती, मला हा घ्यायचा आहे, तो घ्यायचा आहे. बट तिला म्हटलं आपण नेक्स्ट वीकमध्ये यायचं आहे. सो अशा प्रकारे मी तिथून त्यांना बळच 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 घेऊन चालली आहे. आणि त्यांना म्हटलं की पुढे बघूया. सो असं म्हटलं, खोटं सांगितलं आहे. आता बघू. इकडे रुद्राचं चाललं आहे, मम्मा हा टॉप घेऊ का? आता तिला ॲक्च्युली ना कळत नाही, पण तिला नाही असे म्हणजे नाही का शॉर्ट टॉप खूप आवडतात. तर तिला मी म्हटलं होतं हा म्हणजे स्वेटर हा खूप छान आहे, तो बघूया. नाही म्हटली मला हे टी शर्टच बघायचं. मी सांगत होते अगं हा स्वेटर बघ खूप छान आहे, तो बघूया. पण नाही, मॅडमला घ्यायचे होते असे टी शर्ट. सो आता 2-3 टी शर्ट घेतलेत वापरण्यासाठी तिला. आणि थोडीफार शॉपिंग केली, फक्त रुद्राची केली. आणि मला ॲक्च्युली मी व्हिडिओ घ्यायलाच विसरले. सो 2-3 तिला शर्ट घेतलेत. सो चला, इकडे फोन आला होता एक फोन. त्याच्यानंतर शॉपिंगनंतर आम्ही आलो चायनीज खायला. आणि बरेच दिवस झालं अहो इथे म्हणजे आउट ऑफ त्यांचं काम आहे, आउट ऑफ पुणे असं. सो त्यांना आम्हाला टाईमच नाही मिळत. आणि बऱ्याच म्हणजे मला वाटतं आहे 15 ते 20 किंवा एक महिना वगैरे झाला असेल की आमचं म्हणजे बाहेर असं जेवण झालंच नाही किंवा आम्ही गेलोच नाही. सो आम्ही लिटिल चायनाला आलो होतो आणि मस्त असं चायनीज खाल्लं. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. सो काय ना, नवऱ्यांना खरंच कळतच नाही बाबा की आता बड्डे आला आहे आणि मी सांगते आहे ना, नको इथे नाही चांगलं, इथं नाही चांगलं, नाही 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 बघू आपण इकडे बघू, असं 2-3 ठिकाणी बळच त्यांना म्हटलं. अहो नाही आवडत आहे शूज. तर त्यांना एका ठिकाणी आवडला होता. सो आता ही नेक्स्ट डे आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सकाळ बघा झालेली आहे मस्त. शुभ सकाळ सगळ्यांना. आजचा दिवस तुमचा खूप छान जावो ही देवाचरणी प्रार्थना. आणि आज आहे गणेश चतुर्थी, गणेश जन्म. आणि गणेश जन्माच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, इकडे माझी तयारी चालली आहे स्वयंपाकाची. तर स्वयंपाकामध्ये मी इकडे बनवणार आहे आज राजमा. अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्हाला राजमा करायचा असेल ना, तर बरेच जण खोबऱ्याचं वगैरे वाटण टाकतात. इकडे चपाती झाली आहे, भात ठेवलेला आहे, मला भात फोडणीचा त्यांना करून द्यायचा आहे, जिरा राईस. सो मी तोही दाखवणार आहे मी कसा करते. तर मी इथं कांदा, टमॅटो आणि जे घरातले मसाले तेच टाकलेले आणि थोडासा राजमा असा ठेवायचा. आणि तो असा ना कशाने तरी असं मस्त ना चेंगरून घ्यायचं, म्हणजे असं बारीक करायची त्याची अशी ना प्युरी. तुम्ही जर आहे ना मिक्सरमध्ये केली तरी काय हरकत नाही, पण मिक्सरमध्ये पूर्ण गाळ म्हणजे हे होऊन जाईल. असं तुम्ही असं कशाने तरी असं मस्त बारीक करून घ्या. आणि कांदा, टमॅटो, मसाले घरातले एवढंच मी टाकलेलं आहे. थोडंसं जिरं टाकायचं सगळ्यात आधी, कांदा, टमॅटो, तेलामध्ये छान मस्त मी ॲक्च्युली राजमा आणि थोडेसे बटाटे शिजवून घेतलेले आहे, मसाले हे टाकायचं. त्याच्यानंतर मी जी आत्ता तुम्ही बघितलं राजमा असा थोडासा ठेवला होता म्हणजे हातभर. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही ही प्युरी म्हणजे ही अशी पेस्ट करा. खूप छान लागतो राजमा. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. तुम्हाला आहे ना कांदा किंवा खोबऱ्याचं वाटण्याची गरजच नाही लागणार, असं सुंदर होतं हा राजमा. तर मी आता इथं झटकीपट राजमा केलेला आहे. सकाळी रुद्रासाठी केलेली आहे भेंडी. सोबत स्नॅक्सला तिला मी आज दिलेला आहे आपली खिचडी, साबुदाणा खिचडी केलेली आहे आणि 2 फ्रूट्स दिलेत. सो अशा प्रकारे
आजचं चालू आहे माझी सकाळची सुरुवात आणि सोबत मी इकडे ठेवलेला आहे चहा. आता चहाची तलब झालेली, सकाळी 6 वाजल्यापासून चहा झालेला नाही आहे. आता राडा झालेला आहे जो किचनमध्ये. आता एवढं सगळं झाल्यानंतर मग किचनमध्ये थोडाफार पसारा होतोच, तर तो मी आता साफ करून घेते. तर प्लीज अवॉइड करा मला म्हणजे नाही का, सगळे प्रत्येकाच्या घरात हा प्रॉब्लेम असेलच की किचनमध्ये काम करताना राडा होतो. सो तरी मी बेसिकली जो राडा होतो ना, तो मी वरच्यावर सगळा काढायचा प्रयत्न करते आणि सकाळची जी सुरुवात असते ना, ती खरंच खूप फ्रेश असते आणि खूप बरं वाटतं. सो चला, आता राडा मी केला त्यामुळे मला तर तो सगळा उचलायचा आहे. सो आता इथे छान मस्त क्लीन करून घेते किचन. मलाही फार पसारा आवडत नाही, सो त्यामुळे वरचेवर जसं होईल तसं मी सगळं स्वच्छ करत असते. तुम्ही बघाल किचन आपलं काही एवढं मी कधीच खराब ठेवत नाही, कारण जिथे आपण अन्न शिजवतो तिथली ती जागा नेहमी स्वच्छ राहावी असंच मला वाटत असतं आणि मी खरंच त्याचा प्रयत्न करत असते की माझ्याकडून जेवढं होईल तेवढं स्वच्छ ठेवण्यासाठी. सो आता मला आता चहा प्यायचा आहे आणि चहा पिल्याशिवाय माझ्याकडून काही काम होणार नाही असं मला वाटतंय. आता मी राजमा तर केला आहे आणि सोबत मी इकडे लसूण थोडासा चिरून ठेवलेला आहे. मग यांना जिरा राईस द्यायचा आहे. सो आता कढईच अवेलेबल नव्हती, कारण एका साईडला मी भेंडी केली आहे, दुसरीकडे मी केलेली आहे राजमा, शिवाय खिचडी पण केलेली आहे. सो आता कढई अवेलेबल नव्हती, सो आता मी तव्यामध्येच म्हटलं हा जिरा राईस करून घ्यावा. तेल टाकलं, तेलामध्ये मस्त छान जिरं फुटून दिलं. त्याच्यानंतर मी ही म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही केला ना राईस, तर खूप छान लागेल. लसूण जो आहे ना तो कट करून घ्यायचा आणि जर इंद्रायणी राईस असेल तर वा, लाजवाब, खूपच भारी. तर मी इथे आता हा जो राईस मी शिजून घेतलेला आहे तो टाकणार आहे. थोडासा कढीपत्ता पण होता, तो कढीपत्ता पण टाकला. हवं तर तुम्ही एखादी मिरची टाकू शकता, बट मी अवॉइड केलं. जिरा राईस आहे म्हटल्यावर त्याच्यात मी नाही टाकली. सो अशा पद्धतीने तुम्ही जिरा राईस आहे ना या राजम्याबरोबर सर्व करा, खूप भारी लागतो. आणि लसूण असा मस्त छान फ्राय झालेला आहे तेलामध्ये. सो आता इकडे मी हा जिरा राईस केलेला आहे. म्हणजे आमच्या आहोंना राईस लागतोच, म्हणजे पोळी भाजी नुसती चालत नाही त्यांना. थोडा एक घास का होईना पण थोडासा भात पाहिजे. सो मी इकडे भात मस्त असं छान परतून घेतलेला आहे जिऱ्यामध्ये आणि लसूणमध्ये. खूप छान आणि मस्त टेस्टी होतो. इंद्रायणी राईस तर त्याचा काही तर विषयच नाही. सो चला, आजची सुरुवात ही अशा प्रकारे झालेली आहे माझी. आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार स्वयंपाक करावा लागतो. तुम्ही म्हणाल 2-2, 3-3 भाज्या तुम्ही करता, तर नाही. रुद्राला भेंडी आवडते, सो तिला आणि आईंना भेंडी आणि आमच्या दोघांना राजमा. आई राजमा खातात पण त्यांना भेंडी पण आवडते, सो रुद्राबरोबर त्यांना पण भेंडी करते मी. सो इकडे राईस भरला, टिफिन भरते आता. राईस भरलेला आहे, पोळ्या भरते आणि राजम्याची भाजी. बघा तुम्ही, भाजी खूप मस्त झालेली आहे आणि असं वाटतं तुम्हाला पण चव जर बघाल ना तर खूप सुंदर. म्हणजे असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठला तरी तुम्ही पेस्ट म्हणजे कांदा किंवा लसण काय बोलतात, खोबऱ्याची वगैरे वाटण टाकलेलं आहे, पण मी याच्यामध्ये कुठलंही वाटण टाकलेलं नाही आहे. तर आता चला डबा भरून देते पटकन, कारण होणं लेट होतं आहे. सो इकडे मी नेहमी रोज आहे ना थोडंसं त्यांना लोणचं आणि शेंगदाण्याची मी चटणी करून ठेवलेली आहे. मी ती बहुतेक एका व्लॉगमध्ये दाखवली आहे. बघते, मी चेक करते, नसेल तर मी ती टाकेल. मी शेंगदाण्याची चटणी पण, सो या डब्यामध्ये लोणचं आणि शेंगदाण्याची चटणी मी अशी देते छोट्या वाट्यांमध्ये आणि चमचा. सो अशा प्रकारे हा डबा भरलेला आहे. आणि आता मला चहा प्यायचा बाबा. मी चहा पिते कारण मला हेअर वॉश करायचा, त्याच्यामुळे मी आज हा गाऊन घातला आहे. तुम्ही म्हणाल काय आज आवरलं नाही, रेडी नाही झाली? सो नाही, मी रेडी झाले, कारण मला आता हेअर वॉश करायचं आहे. आणि सगळ्यात आधी चहा पिण्याच्या आधी सकाळी मी पायाच नाही पडले देवाच्या. म्हणजे म्हणजे दिवसाची सुरुवात मी अशा पद्धतीने करते की जे काय आजचा दिवस आहे तो छान जावो. आणि माझ्याकडून म्हणजे आपल्याकडून, प्रत्येकाकडून, काही जण झोपताना म्हणत असेल दिवसभरात काही चुकलं असेल तर माफ करा. तर मी सकाळीसुद्धा हा प्रयत्न करते की आजचा दिवस छान जावं, माझ्याकडून सगळ्या छान गोष्टी व्हाव्यात. आणि सो असं म्हणून प्रेयर करून मी आपली मस्त चहाला सुरुवात केलेली आहे. आणि सोबत इकडे आई पण मला काही बोलत होत्या, तर आम्ही बसलो, जरा गप्पा मारल्या, चहा घेतला दोघींनी पण.
आज आई आमच्या लवकर उठल्या. त्यांनी ठरवलेलं आहे की मी लवकर उठणार. नेहमी त्यांचं लेट उठणं होतं, 10:30 वगैरे होतात आणि मग तिथून आवरायचं. सो त्यांना कालच मी सांगितलं की आई लवकर उठा आणि थोडंसं चालायला जा, जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटेल. ॲक्च्युली सध्या त्यांना काय होत नाही आहे, बट कसं होतं ना, एक काही कामच नाही, सो आळस येतं. आळस आपल्याला होतो. सो तसं त्यांना आळस होतं आणि मग त्या म्हणतात मला काही कामच नाही, तर मग कशाला उठू, मग झोपतेच. मग असं दिवसभर त्यांचं तेच चालू असतं. मग काय टी व्ही आणि त्या. सो ठीक आहे, चला. आता मी बाकीची मला कामं करायची आहेत आणि इकडे आई मला काहीतरी सांगत होत्या. हां, त्या मला म्हणत होत्या की अगं पाण्याचं बटन चालू ठेवलं आहे, गरम पाण्याचं. आणि त्यांना म्हटलं की नाही थांबा, चालू राहू दे, मी चहा पिऊन मला हेअर वॉश करायचा आहे. आज आहे गणेश जन्म आणि काल चायनीज खाल्लं होतं, सो मला आता हेअर वॉश करायचं आहे. आणि त्यांना म्हटलं राहू दे, चालू ठेवा, मला केस धुवायचे आहेत. तर चला, अशा प्रकारे दोन्ही व्लॉग मी ह्याच्यामध्ये ॲड केलेत. कसे वाटले मला नक्की